घेतलं पाहिजे. आपल्यातलीच भांडवल एखादा विषय आपल्या समाजाबद्दल घडला तर 5-50 हजार लाख रुपयाला विकायचं, स्वतःची किंमत लाख रुपये करायची आणि समाजाचं भांडवल करण्याचं काम त्या ठिकाणी ती लोक करत असतायत. म्हणून मी म्हणतो की माझ्या सहित सर्व जबाबदार आहेत. हे प्रकरण आपल्याला धसायला न्यायचं आहे आणि या प्रकरणामधून या हरामखोर सचिन देशमुखला फाशी झाल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही. त्याला असेल उन्माद पैशाचा, असेल माज पैशाचा, तो त्याचा माज आपल्याला जिरवायचा आहे आणि तो माज आपल्याला या राज्यघटनेने दिलेल्या न्यायालयाच्या माध्यमातून जिरवायचा आहे. कारण या माळशिरस तालुक्यामध्ये एक प्रकरण असं होऊन गेलं उषा साठे यांचं की या प्रकरणामध्ये त्या नराधमाला फाशी झाली असा इतिहास आपल्याला या महाराष्ट्रामध्ये घडवायचा आहे आणि तो तुमच्या सर्वांच्या साक्षीने घडवायचा आहे. हा इतिहास निर्माण करत असताना तुम्ही आम्ही कुठेही भागे न पाहता या माझ्या माता भगिनीला न्याय देण्याच्या भूमिकेतून आपण पुढे जायचं आहे. किरण साठे बोल घेवडा माणूस नाही, कधी कुणाच्या प्रकरणामध्ये कधी कुणाला मेहनत झालेला माणूस नाही. परंतु आपण प्रामाणिकपणे काम करत असताना आपल्या पाठीमागे एवढा मोठा समाज आज या ठिकाणी उभा राहिलेला आहे. या समाजाची कुठेही निराशा होऊ देणार नाही. माझ्या माता भगिनींचा जीव गेलेला आहे, तिला न्याय मिळवून दिल्याशिवाय आपण सकल बहुजन समाजाच्या माध्यमातून शांत बसणार नाही हे आश्वासन तुम्हाला या ठिकाणी देतो. हे होत असताना प्रकरण 6 तारखेला घडलं. मला फोन बिभीषण दादाचा आला, सतीश आप्पाचा आला, बाळखांबीतील विशाल महेश सगळ्यांचा आला. परंतु खंत एका गोष्टीची होती की ज्या गावामध्ये हे प्रकरण घडलं त्या गावामधून फोन आला नाही. ठीक आहे म्हटलं, समाजाचा विषय आहे, मला समजलं मी थेट एसपीला फोन लावला. एसपीला फोन लावल्यानंतर एसपी म्हणाले ठीक आहे आम्ही आरोपीला पकडण्याची व्यवस्था करतोय. 1.5 तासामध्ये एलसीबीचं पथक अकलूज पोलीस स्टेशनला आलं आणि 3 तासामध्ये आरोपीला अटक करण्याचं काम एसपीच्या माध्यमातून आपण केलं. आपण सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी झटत असताना कोणा पुढं किती मोठ्या ताकदीचा माणूस आहे त्याला कधी भीक घालत नाही. कारण या ठिकाणी आपण स्वाभिमानी माणसं आहोत, आपण स्वाभिमानानं जगत असतोय, स्वतःचा प्रपंच स्वतः चालवत असतोय. त्यामुळे किरण साठे कधीही कुणाला घाबरला नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा कधी घाबरणार नाही. तुमच्यासाठी मी माझ्या छताडावरती गोळ्या झेलण्यासाठी तयार आहे, एवढं लक्षामध्ये ठेवा. परंतु या उन्माद आणि या माजलेल्या देशमुखाला आपण धडा शिकवायचा आहे आणि हा धडा शिकवण्यासाठी तुम्ही तत्पर राहिलं पाहिजे. दुसरा विषय सांगतो, आता बऱ्याच लोकांनी डीवायएसपीच्या तपासावरती संशय व्यक्त केलेला आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं आपण आता हा माझं मनोगत व्यक्त झाल्यानंतर डीवायएसपीला फोन लावणार आहे आणि डीवायएसपी साहेबांचं आपण एक आश्वासन घेणार आहे की आपण ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागणीच्या माध्यमातून आपल्याला लेखी स्वरूपात ते जे काय कारवाई करणार आहेत त्याची माहिती आपल्याला त्यांनी दिली पाहिजे. आणि या सर्व प्रकरणामध्ये समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांना फोन लावला, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या खून प्रकरणाशी असलेल्या संबंधित विभागाशी संपर्क साधला. मीही माझ्या स्तरावरून पाठपुरावा करतोय, वेगवेगळे लोक त्यांच्या स्तरावरून पाठपुरावा करतायत. परंतु हे प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचं आहे आणि या प्रकरणामध्ये आपण कोणत्याही जाती धर्माच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढलेला नाही. या ठिकाणी ज्या समाजाच्या माणसानं या ठिकाणी आपल्या महिलेवरती अन्याय केला त्या समाजाच्या विरोधामध्ये हा आपला मोर्चा नाही, तर त्या समाजामध्ये जन्मलेल्या विकृत प्रवृत्तीच्या विरोधात हा आपला मोर्चा आहे. त्यामुळं या मोर्चाच्या माध्यमातून आपण सर्वजण जमलाय. मला निश्चित या ठिकाणी सांगायचं आहे, या देशमुखाची बरीच दिमागदारी या आरोपीची चालली असं आम्हाला पण समजलंय. काय लोकांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, अतिश प्रसंग सांगितले, परंतु माझं तर म्हणणं असं आहे की आपण ज्याच्या नावावरती पिस्तूलला ज्याला 6 आरोपी करा म्हणतोय खरा तर तोच मास्टर माइंड आहे. खरं तर तोच मास्टर माइंड आहे. तर तो कसा, तर यानं त्याची स्वतःची पिस्तूल त्या खून करणाऱ्या सचिन देशमुखला दिली आणि हा बाहेर फिरायला गेलाय. म्हणजे खरा मास्टर माइंड हे आहे.
त्याला 6 आरोपी न करता मुख्य सूत्रधार म्हणून त्याला या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये अडकवलं पाहिजे आणि त्याच्यावरती तसा पद्धतीचा गुन्हा दाखल केला पाहिजे. स्वतः सीसीटीव्हीच्या समोर उपस्थित असल्याचं दाखवायचं. स्वतःच्या नावावरती असलेली लायसनची पिस्तूल आपल्या पोराकडे कशी काय ठेवली? तू जर बाहेर फिरायला चालला होता तर पोलीस स्टेशनला जमा करायची होती ना, कशाला घरी ठेवून गेला? त्यामुळं या सर्व प्रकरणाचा मास्टरमाइंड जगन्नाथ देशमुख आहे. जर त्याच्या नावावरती लायसन असेल तर तोच आहे. हा माझा ठाम आरोप या ठिकाणी आहे. त्यामुळे मी इथेच न थांबता मी डीवायएसपी यांच्या बाबतीतल्या तपासाची प्रक्रिया सुद्धा एसपी साहेबांच्या कानावरती घालणार आहे. आणि ती घालत असताना एसपी असतील, आयजी असतील, पोलीस महासंचालकांची भेटीची वेळ मी मागितलेली आहे. मला 1-2-3 दिवसामध्ये त्यांचा मेल येईल आणि ती मेल आल्यानंतर या सर्व प्रकरणाची पार्श्वभूमी मी पोलीस महासंचालकापाशी मांडणारच आहे आणि त्याच पद्धतीनं आयजी पाशी सुद्धा मांडणार आहे. त्यामुळं या प्रकरणाच्या शेवटपर्यंत आपल्याला जायचं आहे आणि उषाताईंवरती जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला आपल्याला वाचा फोडायचा आहे. आणि या उन्माद आणि या माजलेल्या देशमुख, सचिन देशमुख आणि त्याच्या सर्व कुटुंबातील लोकांना, ज्या ज्या लोकांना सहआरोपी करता येईल त्या सर्व लोकांना सहआरोपी करण्याची विनंती आपण पोलीस प्रशासनाला करतोय. ज्या क्षणी त्यानं गोळी घातली त्या क्षणी त्यानं कुणाला फोन केला, त्यानं कुणाशी संपर्क साधला, हे सर्व शिड्यावर काढून ज्या माणसाला त्यानं कळवलं त्याला सुद्धा सहआरोपी शिड्यावर काढून या पोलीस प्रशासनाने केलं पाहिजे अशी आमची मागणी या ठिकाणी आहे. निश्चित आपण सर्वजण या गंभीर स्वरूपाच्या घटनेकडे मोर्चाच्या माध्यमातून उपस्थित राहिलेलो आहे. मी या सर्व सकल बहुजन समाजाला एक आव्हानाने एक विनंती करणार आहे की या ठिकाणी जी घटना घडलेल्या चौंडसरवाडी या ठिकाणी हे त्यांचं चौंडसरवाडी हे त्यांचं माहेर आहे आणि माळखांबी हे त्यांचं सासरवाडी आहे. मोर्चा इथं घेण्याचं कारण एकच आहे की आपण नेहमीच प्रशासनाकडे भीक मागण्यासारखं जातो, त्यांच्या कार्यालयासमोर जाऊन मोर्चा काढतो आणि त्यांची वाट बघत बसतो. परंतु मी ठरवलं की प्रशासन आपल्या दारामध्ये आलं पाहिजे, प्रशासकीय व्यवस्था आपल्या दारामध्ये आली पाहिजे आणि म्हणूनच आपण या माळखांबीमध्ये मोर्चा घेतलाय. याच्यापेक्षा भव्य मोर्चा आपण डीवायएसपी कार्यालय असेल, एसपी कार्यालय असेल यांच्यावरती काढू. आणि मला डीवायएसपी साहेबांनी आताच सांगितलं की तुमचा मोर्चा कॅन्सल झालाय म्हणून आम्हाला समजलं. एक लक्षात ठेवा, ज्यांनी कोणी सांगितलं ना मोर्चा कॅन्सल झालाय, अरे भादराव तुमच्यासाठी सुद्धा आम्हीच असणार आहोत. हे कुणाच्या मालकीचा समाज, कुणाच्या मालकीचा नाही. समाजाचा मालक कोण नाही, आपल्या सर्वांचा मालक कोण असेल तर तो बहुजन समाज आहे आणि मातंग समाज आहे, हे लक्षामध्ये ठेवा. अरे आपल्यातल्या लोकांनी सांगलं दुर्दैव आहे, दुर्दैव आहे. याच्यामध्ये कुणाचं स्वार्थ आहे, कुणाला काय मिळणार आहे. परंतु डीवायएसपी साहेबांनी सांगितल्यानंतर समजलं की त्यांना कुणीतरी सांगितलं की मोर्चा कॅन्सल झाला. ज्या वेळेस आपण एखादा विषय हातामध्ये घेतो तो आपण तडीच नेल्याशिवाय शांत बसत नाही. हा इतिहास किरण साठ्याचा आहे, सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. आणि माळखांबी म्हणजे माझं कुटुंब आहे, माळखांबी गाव म्हणजे माझं सर्वस्व आहे. माळखांबी गाव म्हणजे या गावातील कुटुंबातील सदस्य म्हणून किरण साठे या ठिकाणी वावरतो. त्यांच्या सुखात दुःखात आणि अडचणीत किरण साठे 10 पावलं त्यांच्या पुढे असतो. म्हणून माळखांबीकरांना कधीही वाऱ्यावर सोडलं नाही, भविष्यामध्ये सुद्धा कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. संपूर्ण माळखांबीमध्ये मी माळखांबीला माझं कुटुंब मानत असतोय. म्हणून या ठिकाणी सर्व काय लोकांनी ते प्रयत्न केले असतील ते त्यांची त्यांना लकलाभ असो, परंतु त्याच पोस्टमुळे त्याच स्टेटसमुळे काय लोक येऊ शकली नाहीत. ही खूप दुर्दैव आहे. परंतु मी कुठेही खचणारा माणूस नाही आणि विजयरावला सुद्धा कुठे खचू देणार नाही. त्यांच्या पाठीशी दाखल्या भावासारखा खंबीरपणे उभा राहील. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा 100% सुरू राहील. एवढी विनंती तुमच्या सर्वांच्या माध्यमातून करतो. आणि ज्या ज्या वेळेस मोर्चाचं नियोजन होईल त्या वेळेस तुम्हा सर्वांना कळवलं जाईल. त्या वेळेस आपल्या प्रपंचातून थोडा वेळ देऊन आपण त्या मोर्चाला उपस्थित राहण्याचं आव्हान तुम्हाला या ठिकाणी करेन. परंतु ही वेळ आज विजय भावावरती आहे, उद्या आपल्यावरती येऊ शकते. ती वेळ येऊ नये म्हणून आपण या ठिकाणी सर्वांनी या मोर्चाला उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. त्याच्या अगोदर डीवायएसपी साहेबांना फोन लावतो.
मोबाईल आयफोन कुठं आहे? तुझ्या हातात फिनिश कर